काय होतं की सांगायचं राहतं आपण कधी आता स्नेहागीताला वगैरे सुद्धा आपण सांगतो, पण ते आपण सगळं केलंय, पण आपलं मेन रजिस्ट्रेशन हे पुरस्कार रजनी परळीकर गृहदक्ष गृहिणी म्हणून तिला देण्यात आला. जिने आजारी नवऱ्याची एकटीने सेवा केली, पण त्यांना मात्र आज शेवटी वृद्धाश्रमात ठेवावं लागलं आणि आता त्यांना देवाज्ञा झालेली आहे. मृणाल कर्णिक मातृत्व. आता मृणाल कर्णिकच्या वगैरे नंतर आपण जास्त सांगू. नंतर काय उषाताई सामने नंतर उद्या होते, त्याही आता आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यासुद्धा आपल्या हरहुन्नरी आणि प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन सगळ्यांना मदत करणारे होते. स्नेहल कार्यवाही तेव्हा आदान प्रदान केली तेव्हा सांगितले. 22 साली शैला कांठवली जी जिद्दीने मंडळाचं काम करायची, ती पण आज आपल्यामध्ये नाही. 23 साली म्हणजे 23 साली माधवी देशपांडे सहधर्मचारिणी. नंतर 24 साली शुभांगी कोतवाल कौटुंबिक जबाबदारी सांभाळून बिकट परिस्थितीची सामना करून चपात्या करूनही मंडळाकरता हसतमुख काम करणारी आणि आज मोठ्या आजारावर मात करून मंडळाच्या कार्यक्रमाला आली आहे. तिचेही आपले स्वागत आणि असेच नेहमी येत जा. 25 साली मी आणि आता 26 सालाचं मी म्हणजे नाका. मी म्हणजे मी देशमुख. मी विदुला देशमुख. नंतर महिला दिन गौरव आजही चालू आहे. पण खाद्यपदार्थाची स्पर्धा मी माझ्या सासूबाईंच्या आठवणीने सुरू केली होती, पण 1-2 वर्ष झाल्यानंतर ती बंद करावी लागली, कारण आपल्याला जागा मिळत नाही, त्याच्यामुळे ती घेणं अशक्य नाही, हॉल मिळेल ना आपल्याला. आता नवीन अध्यक्षा यात लक्ष घालून पुढे आपली ती स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न करतील किंवा करावी, कारण तिला तर ह्याच्यात खूपच इंटरेस्ट आहे कुकिंगमध्ये. आता आपण सुरुवातीला लायब्ररीमध्ये 150 रुपये भाडेतत्वावर 5 ते 7 या 2 तासाकरता आपल्या मुलीला स्वतःच्या खर्चाने लेट 10वीत असतानाही ती येत होती. तिच्या कलागुणांची आपण फुलाची पाकळी देऊन सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. सध्या ती अमेरिकेला जायच्या तयारीत आहे, त्यामुळे ती आज येणं शक्य नाही आहे, पण ती परत आल्यावर तिचा आपण सत्कार करायचा असं ठरलेलं आहे. राजश्रीने पण व्हिडिओ काढून प्रत्येकाच्या पाठवून ऑनलाईन प्रॅक्टिस घरी करून पाठवलं, त्याच्यामुळे प्रत्येकीला आपल्या घरी प्रॅक्टिस करता आली. आता आपण आपली वर्गणी 300 रुपये केली आहे. आपली गंगाजळी वाढली पाहिजे. आपल्या ऑडिटर राजेंद्रकडे सर्व आवश्यक कागदपत्र जयश्री वर्षाच्या तिच्या कारकिर्दीतला संपूर्ण नमस्कार. 17 एप्रिल 2025 रोजी आपली एप्रिल 2024 ते मार्च 2025 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ही सभा आपण दुपारी 12:30 वाजता श्री स्वामीनारायण मंदिर राजाजीपत डोंबिवली येथे घेणार होतो. आपली मासिक सभा प्रथमच कुडाळ देशकर हॉल राजाजीपत डोंबिवली पूर्व येथे झाली. प्रथम प्रार्थना झाली, त्यानंतर अध्यक्ष श्रीमती विदुलाताई देशमुख यांनी उपस्थित भगिनींचे स्वागत केले. त्यांनी हा हॉल आपल्याला श्रीयुत हेमंत रामाणे यांच्या सहकार्याने मिळाला म्हणून त्यांचे व या हॉलचे अध्यक्ष गणेश देसाई यांचे आभार मानले. त्यासाठी 7 मिनिटाचा अवधी होता आणि त्यामध्ये 5-7 भगिनींनी भाग घ्यायचा. त्यानंतर आज आपण कोजागिरी आणि भोंडला हे कार्यक्रम करतो. तसेच आजच्या क्रमांक श्रीमती वर्षा खारकर यांची अल्पशी भेट देऊन कौतुक केले. त्यानंतर भोंडला आणि खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम झाला. सर्वांना खिरापत दिली. नंतर दीपा गुप्ते हिचे नाव देण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीमती निकिता वास्कर, श्रीमती वर्षा चौबळ, मृणाल कर्णिक, संगीता कर्णिक, श्री दिगे, शुभश्री कोतवाल आणि वर्षा खारकर यांची नावे देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 20 डिसेंबर 2025 प्रथम प्रार्थना झाली. अध्यक्षांनी उपस्थित भगिनींचे स्वागत व शिबिरात भाग घेतलेल्या भगिनींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिबिर कूपन्स व बॅचेस भगिनींना देण्यात आली.
पुण्याला कसे जायचे यावर चर्चा झाली आणि पसायदान म्हणून सभेची सांगता झाली. 17 नोव्हेंबर 2025 पासून शिबिरातील कार्यक्रमात भाग घेतलेल्या भगिनींचा सराव सुरू झाला. श्रीमती आश्लेषा राजे यांनी खूप छान नाटक बसवले होते आणि स्वतः सरावाच्या दिवशी ठाण्याहून येऊन भगिनींकडून सराव करून घेत होती. श्रीमती वर्षा चौगळ हिच्याकडे सराव करत होतो. श्रीमती जयश्री देशपांडे आमचा सराव बघून काही चुकले तर मार्गदर्शन करत होत्या. विदुलाताई देशमुख, शुभदाताई राजे तर कधी श्रीमती राजश्री राजे याही मार्गदर्शन करायला येत होत्या. राजश्री राजे हिने व्हिडिओ केला, त्यामुळे घरी सुद्धा आम्हाला सराव करता येत होता. सर्वांचे मनापासून आभार. 18 जानेवारी 2026 रोजी श्रेयांकिताचे शिबिर झाले. त्यात आपल्या मंडळाचा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग झाला. आयत्या वेळी श्रीमती निकिता वास्कर हिच्या मुलाला शिबिराच्या आदल्या दिवशी बरे वाटत नसल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. त्यामुळे ती येऊ शकली नाही, परंतु तिच्या ऐवजी श्रीमती राजश्री राजे हिने काहीही सराव नसताना आपली बाजू सांभाळली व आपला कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल तिचे मनापासून आभार. 24 जानेवारी 2026 प्रथम प्रार्थनासाठी उपस्थितांचे स्वागत झाले. या सभेमध्ये शिबिराविषयीची चर्चा झाली. त्यानंतर संक्रांतीचा हळदी कुंकू झाले. मंडळातर्फे तसेच विदुला देशमुख यांनी नारळ व गजरे दिले. श्रीमती राजश्री राजे यांनी टिकली पाऊस, संगीता कर्णिक यांनी पावडरचे डबे, तर जयश्रीताई देशपांडे यांनी सुनांचे नागचुलीच्या हळदी कुंकू म्हणून करंडा आणि तयार रांगोळी असे वाढले. श्रीमती आशा प्रधान हिने तिच्या 75व्या वाढदिवसानिमित्त स्नॅक्सचे बॉक्स दिले. नंतर सहलीविषयी चर्चा झाली. त्यानंतर पसायदान म्हणून सभेची सांगता झाली. 9 फेब्रुवारी 2026 आपली सहलीविषयी ऑनलाईन सभा झाली. 14 जानेवारी 2026 प्रथम प्रार्थना झाली. नंतर श्रीमती प्राची गडकरी हिला संवाद या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. तिच्या बोलण्याने सर्व भगिनी इतक्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या की आपणही बोलले पाहिजे हे कोणाच्याही लक्षात आले नाही, कारण संवाद हा 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये असतो. माहिती, विचार, भावना किंवा कल्पनांची देवाणघेवाण ही शब्दाद्वारे किंवा हावभाव मार्गाने केली जाते. त्यावेळेस अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे राहून गेले क्षमस्व. 23 मार्च 2026 रोजी आपली मासिक सभा श्रीमती जयश्रीताई देशपांडे यांच्या घरी झाली. प्रथम प्रार्थना झाली. त्यानंतर 1 दिवसीय सहलीविषयी चर्चा झाली. नंतर चैत्र महिन्यातील हळदी कुंकू झाले. जयश्रीताईच्या सुनेने चटपटीत चणे आणि पघे सर्वांना दिले. नंतर पसायदान म्हणून सभा संपली. याचा वर्धापन दिन आहे. आज आपल्या मंडळाला 14 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त तसेच त्या कोण होतं त्या पणजी होणार त्या बदलने सर्वांना पेढे दिले. ते नाव घ्यायचं राहिले. श्रीमती स्नेहल कोतवाल हिने आपले मंडळ कसे स्थापन झाले याबद्दल खूप छान माहिती दिली. त्या रिसॉर्टमध्ये उत्कृष्ट नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचा चहा व भजी अशी मस्त मेजवानी होती. श्रीमती राजश्री राजे हिने काही छोटे मोठे जेवण घेतले, त्यामुळे खूप मजा आली. अशा रीतीने सहल संपन्न झाली. 20 जून 2026 रोजी आपल्या पदाधिकाऱ्यांची सभा श्रीमती मृणाल कर्णिक हिच्या घरी झाली. त्या सभेमध्ये ज्या विषयावर चर्चा झाली ती पुढीलप्रमाणे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शिबिरात बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या भगिनींचे कौतुक करणे, मंडळात एक बौद्धिक व एक खेळाची स्पर्धा घेणे, मंडळाची वार्षिक सभासद वर्गणी 200 रुपये वरून 300 रुपये करणे, कुडाळ देशकर हॉलमध्ये महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी सभा घेणे, अतिरिक्त कामकाजासाठी एखाद्या भगिनीच्या घरी सभा घेणे, वार्षिक सर्वसाधारण सभा 12 जुलै 2026 रोजी घ्यावी, नवीन पदाधिकारी निवडणे यावर चर्चा झाली. त्यानंतर थंड पेयाचा आस्वाद घेऊन सभेची सांगता झाली. 4 जुलै 2026 रोजी आपली सभा कुडाळ देशकर हॉलमध्ये झाली. त्या दिवशी पाऊस असल्याने बऱ्याच भगिनी आल्या नाही, परंतु 3 नवीन भगिनी सभासद झाल्या. त्यांनी त्यांची ओळख सांगितली, त्यांचे आपल्या मंडळाकडून स्वागत केले. पाऊस खूप असल्याने श्रीमती विदुला देशमुख आणि श्रीमती शुभदा राजे यांना ठाण्याला बोलवण्यास उशीर होईल म्हणून त्या लवकर निघाल्या. परंतु अध्यक्ष श्रीमती विदुला देशमुख यांनी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून भगिनींना वडापाव स्पॉन्सर केला. श्रीमती वर्षा चौगळ पावसात वडापाव घेऊन आली. खूप खूप धन्यवाद. सभेची वेळ संपेपर्यंत सर्व भगिनी थांबल्या होत्या. आपली भगिनी श्रीमती रजनी परळीकर हिला श्रद्धांजली वाहिल्यामुळे पसायदान झाले नाही. अशा तऱ्हेने सभेची सांगता झाली. आलेल्या सर्व भगिनींना कॉफी देण्यात आली. नंतर प्रार्थना बोलून सभेत सुरुवात झाली. नंतर कार्यवाह नंदिता चौगुळ यांनी मागील सभेचे अहवाल वाचन केले. विश्वस्त श्रीमती उज्ज्वला दळवी यांनी सभेविषयी होणाऱ्या कामकाजाचे वाचन केले. विश्वस्तांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यालयीन खजिनदार अंजली शृंगारपुरे यांनी खर्चाचे वाचन केले.
आणि खर्च काही झाला नाही असे सांगितले. विश्वस्त पृथ्वी प्रधान यांनी जमा खर्चाचे वाचन केले. एवढी संबंधी होते. स्नेहांकिताच्या एकूण यावर्षीचा महिला दिन गौरव पुरस्कार आपण राजश्री राजे हिला देण्याचं वा वा ठरवलं वा आहे. छान. याचं कारण म्हणजे की तिचा एवढा जबरदस्त ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंट मधून सुद्धा ती उठून तिने मंडळासाठी जे कार्य केले ते खरोखर असामान्य आणि अलौकिक कारकीर्द करावी असं केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आयत्या वेळेला शिबिरामध्ये आपली मेन पार्वतीची याची शंकराची भूमिका करणारी भगिनी ती आयत्या वेळेला येऊ शकली नाही काही घरगुती अडचणीमुळे, तिचा मुलगा आजारी असल्यामुळे. आणि काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. विदूला, मी आणि असलेच्या आम्ही तिघी जणी सतत फोनवरती हे करत होतो. आदल्या दिवशी 8 वाजता हा मेसेज आम्हाला आला की मी येऊ शकत नाही, माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आणि मुख्य कार्यक्रम सादर करणारी मुख्य भूमिका ही त्या व्यक्तीची निकिता वास्करची होती. आमच्या तिघीचे फोन हे इतके असलेच्या म्हणाली तुम्ही दोघी शांत बसा, मला अर्धा तास विचार करून दे, मग मी विचार करून तुम्हाला काय ते सांगते. आणि आम्ही विदुलाचं माझं बोलणं झालं की आपण असलेशाला तयार करूया का. तर असलेशाला मी विचारलं, असलेशा आमचं असं असं चाललंय, तुझं काय म्हणणं आहे. ती म्हणाली आई नैशाचं हे असल्यामुळे मला येता येणार नाही, नाहीतर मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं की मी येते. तिची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती नैशाची मुलीची. आता या परिस्थितीत काय करावं. तिने राजश्रीला फोन केला, राजश्रीचं तिचं बोलणं झालं आणि तिने राजश्रीला सांगितलं की जे व्हिडिओ काढलेले आहेत आपण त्या व्हिडिओमध्ये तू बघ आणि त्याप्रमाणे तुला जसं जमेल तसे तू प्रॅक्टिस कर, पण तो कार्यक्रम सादर कर असं असलेशाने तिला सांगितलं. की आज आपण आयत्या वेळेला कॅन्सल केला असता कार्यक्रम, तर आज ह्या ज्या 6-7 जणी ज्या भाग घेत होत्या, ज्या प्रॅक्टिसला येत होत्या, त्यांचा हिरमोड झाला असता. म्हणून आज राजश्रीला तयार केलं आणि राजश्री एका पायावर तयार झाली आणि तो कार्यक्रम तिच्यामुळे आपण शिबिरात सादर करू शकलो. म्हणून आज औद्योगशील पुरस्कार म्हणतो, सॉरी महिला दिन गौरव पुरस्कार आपण राजश्रीला देत आहोत. फोटो करते ना, हे चालू आहे ना. राजश्रीला सांगायचं हे बघा एक आपल्या नवीन सभासदांना समजावं ह्याच्यासाठी हे दाखवत आहे. तर असा महिला दिन गौरव पुरस्कार हा खरा तर 8 मार्चला देण्यात येतो, पण आपण असं ठरवलंय की AGM ला आपण हा पुरस्कार देतो. सगळ्या असतात म्हणून सगळ्या असतात हो, सगळ्यांच्या. म्हणून आज अध्यक्षांना विनंती करते की आपण राजश्री राजेला हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान उगव ते मावळते दोघंही या. अजून उगवते सांगितलं नाहीये. गडबडच चालली. राजश्री कौतुक माझ्याकडनं अभिनंदन. तू माझ्याकडे येता येता तू दमलीस. सगळ्यांना असं आजीव सदस्य व्हायची इच्छा आहे, त्याकरता 5,000चा चेक मंडळाला देत आहे. डोंबिवली नागरिक बँकेचा मान्य करून घ्या. आता माझं कुठचं असते माननीय अध्यक्ष स्नेहबद्दल महिला मंडळ विषय तवहयात सभासदांविषयी स्नेहबंधन CKP महिला मंडळ डोंबिवली. मी डॉक्टर शुभदा राजे स्नेहबंधन मंडळाच्या स्थापनेपासून सदस्य आहे. 12/7/24 रोजी स्नेहबंधन CKP संस्थे मंडळाची तवहयात सभासद होत आहे. तरी
घटनेनुसार प्रभावात पदार्थ 5,000 रुपयाचा धनादेश सोबत जोडत आहे त्याचा स्वीकार करावा ही विनंती मी तो क्रमांक दिलाय. माझा अजून चेक म्हणजे रिकामाचे सगळा मी आता प्रीती दिघे ते का त्यातले काफी त्याच्यासाठी आणलंय. हे सगळं आपण जे करतोय ते ऍक्च्युअली मेन कोण आहे? अश्लेषा यायला पाहिजे होती. दखल घेतल्याबद्दल आता दरवर्षी दखल घेतात. पोस्ट करते. दखल घेतल्याबद्दल नाही, नाही, आम्ही हे ना फोटो काढलाय ना? नाही हे हे ना, हे चालू आहे ना हे? सगळ्यांनी जरा झालं? शुभश्री कोतवाल आणि अशीच उभी आहे. ह्याच्या इकडे अशी ह्याच्यात बघा कसं दिसशील. नवीन असून आपल्या नाटकात लगेच काम करायला तयार झाली. घरात पण हिला बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत आणि तरी पण मिस्टर पण आजारी होते मला त्या वाटतं ह्याचं आजार- आणि मागच्या वेळेला. पण होती. आता नाही, नाही, त्याच्या आधीच्या ह्याच्यात. त्याच्या आधीच्या. पण पुढे होण्याकरता सगळं प्रस्त जाऊबाई, हो. त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही तर काय असं करण्याचं एवढं नव्हतीच वाटत होती. पण त्यांनी मला सांगितलं तू करशील पुढे हो त्याप्रमाणे मी केलं. मी बसली आहे. संगीता. संगीता कुठे गेली तुमचं गायब केलेलं होतं. फोटो काढलेत ना? कुठेतरी ठेवलंय ते विसरून गेलं. व्हिडिओ पण मी स्नेहलला सांगते. आता हे आहे हे स्नेहलला ते. हे आता नंतर ठेवून द्या. ते वर्षा काही आली नाही. पुढचं नाव कुठे टाकलंय पैशाचं वर्षा हे घे पैसे माझे. अरे आता परत ठेवायला नाही ना. हो मृणाल करणी फुलं घेऊन त्याच्यानंतर वर्षा चौबळ पार्वतीबाई व्हिडिओ मध्ये कळत नव्हतं. राजश्री राजे आता हिच्या बाबतीत तर माहितीच आहे. महिला दिन गौरव पुरस्काराच्या वेळेला त्याचं हे संपूर्ण सांगितलेलंच आहे. त्यामुळे आदल्या दिवशी गेलो, आदल्या दिवशी आदल्या दिवशी आता ठेवलं. निकिता वासकर नाही तो एवढी प्रॅक्टिस केली ना. एवढ्या आदल्या दिवसापर्यंत मग इथपर्यंत आणलंच ना तू. आणि नाही आणि ही आपलं मेन कॅरेक्टर पण काय किती त्या दिवशी तिच्यावरती आघात होता म्हणजे आणि तो तिने बाजूला ठेवलं आणि सगळ्या बाबतीमध्ये त्यावेळेला तिला मदत पण केली आणि सांगितलं आणि आधीच्या त्याच्यानंतर दीपा गुप्ते आली नाही आता हे बौद्धिक हा मुलं
हे बौद्धिक स्पर्धेचं हे आहे त्यात सहभाग घेतला त्यांनी त्याबद्दल तिला दिलेलं आहे. आणि माधवीताई देशपांडे बरीच बक्षिसं मिळाली मला. बौद्धिक स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. हो, झालं ना? नमस्कार भगिनींनो. अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना हे एका माणसाचं काम नाही. ही धुरा सांभाळताना आम्हाला सर्वांनी समजून घ्यावे. वेळी अवेळी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर सर्वजणी मदत करण्यासाठी तत्पर असतीलच व सर्व पदाधिकारी कार्यकारिणी मला यथोचित साथ देतील ही अपेक्षा आणि पुढील सर्व कार्यक्रम एकजुटीने करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. आता पुढची डिक्लेअर कर ना तू सगळी नावं. सगळी जागा ही हो. करून देणार. नाही करायची. कार्यकारिणी जाहीर करूया. अध्यक्ष मी, उपाध्यक्ष माधवीताई देशपांडे. ते मला पण थोडंसं बोलायचं म्हणजे आपण declare उद्याला ना. उद्याला. सगळ्यांना आम्ही- हात करा. माधवी थोडं त्याच्यानंतर सल्लागार शुभदाताई राजे. दुसरा सल्लागार विदुलाताई देशमुख. त्याच्यानंतर कार्याध्यक्ष जयश्री देशपांडे. कार्यवाह प्रीती दिघे. त्याच्यानंतर सहकार्यवाह शुभश्री कोतवाल. खजिनदार संगीता करणे. तिला काय माहित नाही. मी नव्हती ना त्या दिवशी. कोणी सांगितलं असेल ना तुला. काहीतरी सह खजिनदार मृणाल करणे. झाले एवढेच ना. कार्यकारिणी नाही आपण माझं हे म्हणजे योग्य असेल की नाही मला माहित नाहीये, पण त्या ज्या ठिकाणी मला निवडून दिलं त्या मी त्यांचं नक्कीच पालन करेन. आणि अध्यक्ष स्नेहल कोतवाल माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण तिला अनुभव खूप मोठा आहे, त्यामुळे ती मला सांभाळून घेईल असं वाटतं. घेशील ना? परत दम देतात. दम देतात. नाही, काही झालं तरी मी तिचं ऐकणार. अध्यक्ष आहे ती. धन्यवाद. करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यांनी जशी आपल्याला फुलाची पाकळी दिली तसंच आम्ही सुद्धा पराक्रम देत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार अरे कोणीच येत नाहीये. आता येतोय. हा पिशवी काढ. काय ना म्हणजे दिसेल व्यवस्थित. चालू करतो. खूप सुंदर गाणं आहे. माझं स्वतःचं आवडतं गाणं आहे. अमोल पालेकरवरती पिक्चर आहे जरा जब दीप जले. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना.
मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में भले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, नदिया के किनारे आज उसी अबुआ पे ले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। नी रे गा म ग रे सा सा नी प प म रे गा सा नी सा ग प म प। नित सांझ सवेरे मिलते हैं, नित सांझ सवेरे मिलते हैं, उन्हें देख के तारे खिलते हैं, नित सांझ सवेरे मिलते हैं, उन्हें देख के तारे खिलते हैं, लेते हैं विराट दूजे से कहते हैं मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। तुम्ही त्या गाण्याला अर्थ होता का? अर्थ ही अशी नव्हतीच गाणी, काय ताली पण एवढ्या सुंदर होत्या. त्यामुळे आताची गाणी ऐकायची वाटत नाही. सो त्यांचं एक गाणं पुकारता चला. पुकारता चला हूँ मैं,
गली गली बहार की बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की, पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की, बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की, पुकारता चला हूँ मैं। ये दिल लगी ये शोखिया सलाम की, यही तो बात हो रही है काम की। कोई तो मुड़ के देख लेगा इस तरह, कोई नजर तो होगी मेरे नाम की। पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की, बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की, पुकारता चला हूँ मैं। सुनी मेरी अदा तो किस यकीन से घटा उतर के आ गई जमीन पे। रही यही लगन तो है दिले जवान, असर भी हो रहेगा एक हसीन पे। पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की, बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की, पुकारता चला हूँ मैं। एक मराठी म्हणणे सांगते की. हा मी पण ते सांगणार होते एक मला. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे। मागे
उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी, जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी, सर्पमाळ रुळे कुणी सर्पमाळ रुळे, चिताभस्म सर्वांगास, चिताभस्म सर्वांगास मस्तकी वाहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. बुडतो तो सूर्य, उरेतो आभास, कळे तोच अर्थ, उडतोच रंग, ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग, दाटते ती माया, सारे तोच काळ, ज्याला नाही ठावा ते तर आभाळ, घन निळा डोहा, पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. सिरियल पण छान होती.